तर नमस्कार मित्रांनो, तुमच्या सगळ्यांचं स्वागत आहे आपल्या आजच्या एका मिनी ब्लॉगमध्ये. तर काल तर बघितला चल आपल्या पहलवानची होती काल हळद, आणि आज काय लग्न. लग्न म्हणल्यावर असं पब्लिकचं जर ढीक गोळा झालं इथं. असं भैया बी तयार व्हायला. भैया तयार असतोवर असं आरती बी चालू झाली. जरा ती पुढं ऐका तुम्ही. आता आपल्या गणपतीची आरती उरकून घेतल्या म्हणल्यावर आता आपल्या छत्रपती शिवाजी महाराजांची आरती तर घ्यायलाच पाहिजे. ते पण ऐका पुढे. आरती ती उरकून घेतली आणि इकडं अक्षदाचा टाइम झालता. अक्षदा पडल्यानंतर सावकार काय सुट्टी देत नव्हते. लगेच जेवायला बसले होते सावकार. तोपर्यंत का नाही असं भैयाची विधी चालू होती इकडं. ते पण जरा व्हिडिओ काढला. सगळ्यांना जेवायला वाढून तर उरकलं होतं आणि शेवटला आम्हीच राहिलो होतो गल्लीतले. आम्ही पण असं पद्धतशीर मस्तपैकी जेवून घेतलो आणि डायरेक्ट तिथून आलो भैयाकडं. भैयाला जरा खवळायला आलतो इकडं. पुढं बघा तुम्ही, एन्जॉय करा. रोहित शर्माने मारला क्रिकेट मध्ये 6. नीलमचं नाव येतं 7 जन्मासाठी. आता भैया नौकाना घेतला म्हणल्यावर वहिनी सुट्टी देतात होय. वहिनीने पण घेतला की एक जोरदार उखाणा. ते बी ऐका तुम्ही. नंतर का नाही असं भैया सगळं लग्न ते उरकलं होतं. आणि आता भैयाचं जेवाचा टाइम. पुढं असं काय होईल तर मला तर वाटलं नव्हतं. भैयाचा बोट तर का नाही डायरेक्ट असं आम्ही स्टेजवर चढताना काढून घेतलेला आणि यांना बोट सापडला नाही म्हणून एवढं रडकुंडी आलते ना, काय विषय नाही तर. अरे बाप रे, ह्याने बघा डायरेक्ट आईस्क्रीम कशानं खायला. डायरेक्ट ते झाकणानंच आईस्क्रीम खायला. तर व्हिडिओ आवडला असेल तर लाईक शेअर कमेंट नक्की करा. भेटूया पुढल्या ब्लॉगमध्ये. धन्यवाद.